तर विशाळगडाच्या अतिक्रमण हटावला कोर्टाने स्थगिती दिली। पावसाळ्यातील कारवाई तत्काळ थांबवण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। भर पावसामध्ये विशाळगडावर कारवाई का असा सवाल देखील मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला उपस्थित केलेला आहे। विशाळगडावर अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई सुरू झाली होती, मात्र या अतिक्रमण हटाव कारवाईला कोर्टाने स्थगिती दिली। पावसाळ्यातील कारवाई तत्काळ थांबवण्याचे आदेश देखील कोर्टाने राज्य सरकारला दिलेले आहेत। हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे, कारण मी म्हणतोय तसं 10 फेब्रुवारी 2001 ला परिपत्रक आमचं सरकार असताना जे काढलं तोच आज बेस आहे आणि मला खात्री आहे की हायकोर्टाने त्याकडे बघून विशाळगडावरचं अतिक्रमण काढायला स्थगिती दिलेली आहे। स्थगिती दिलेली असली तरी स्थगिती उठवण्याचं काम, स्थगिती काही कालापुरती असेल माझ्याकडे नक्की माहिती नाही, पण पावसाळा झाल्यानंतर विशाळगड स्वच्छ केला पाहिजे, अतिक्रमण दूर केलं पाहिजे आणि वर विशाळगडावर जे राहिलेले आहेत त्यांचं पुनर्वसन, त्यांना पर्यायी जागा सरकारने त्याच्या पायथ्याशी देण्याचं काम केलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।